गेले 15 वर्ष झालं प्युअर ऑर्गॅनिक शेती करतोय. माझ्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही. याची खासियत अशी आहे की हा वाण 265 पेक्षा 13% तुम्हाला एक्स्ट्रा वजन देणार आहे आणि याची रिकव्हरी पण 265 आणि 86-032 पेक्षाही जास्त आहे. हे सर्व दृष्टीनं अगदी उत्तम शेतकऱ्याला वाण आहे, म्हणून मी हा वाण निवडला यावर्षी. नमस्कार, मी संदीप सत्यवान पवार, मुक्काम पोस्ट अंकोली, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी गेले 15 वर्ष झालं प्युअर ऑर्गॅनिक शेती करतोय. माझ्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही आहे, एकही दाणा नाही, तणनाशक वापरत नाही, कीटकनाशक वापरत नाही. आपण हा नवीन जातीचा वाण आणला होता. 2023 सालचा रिलीज वाण आहे हा, पाडेगाव संशोधन केंद्राचा, जो की त्यांच्या 265 नंतर 13 वर्षानंतर हा वाण रिलीज केलेला आहे त्यांनी. याची खासियत अशी आहे की हा वाण 265 पेक्षा 13% तुम्हाला एक्स्ट्रा वजन देणार आहे आणि याची रिकव्हरी पण 265 आणि 86-032 पेक्षाही जास्त आहे. याला फुटवे भरपूर आहेत. आपण फुटवे जर बघितले तर किमान 7 ते 12 पर्यंत फुटवे एका गड्ड्यामध्ये आहेत याच्या. जे स्ट्रॉंग ऊस आहेत, लहानपणीचे फुटवे म्हणत नाही, स्ट्रॉंग ऊस आपले 7 ते 12 पर्यंत ऊस आहे त्याच्यामध्ये. त्याचं वजन चांगलं, पेरा चांगला, रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे याची, म्हणून हा वाण मी आणला यावर्षी. मी गेल्या वर्षी 5च मोळ्या मला मिळाल्या, माझ्या कारमध्ये टाकून आणल्या होत्या आणि त्याचं बेणं तयार करून मी हा वाण लावलेला आहे. तर एकदम चांगल्या पद्धतीचा वाण आहे हा. शेतकऱ्यासाठी गरजेचं आहे. शेतकऱ्यासाठी वजन अधिक आणि कारखानदारासाठी साखर अधिक, अशा दोन्ही पद्धतीचा वाण शेतकऱ्याला मॅच्युअर आहे. हा 12 महिन्यात परिपक्व होणारा अर्ली व्हरायटी नाही आहे, जशी की आपली 771 वगैरे त्याचे तुरे येतात, तसं नाही आहे हा. याला तुरे येणार नाहीये, त्याला फुटवे म्हणजे आणसा निघत नाही त्याच्या. आणसा फार 265ला पाणी कमी पडलं तर त्याच्या आणसा निघतात, पण याच्या निघत नाहीत आणसा, याचे कोंब निघत नाहीत, ह्याला तुरा येत नाही. हे सर्व दृष्टीनं अगदी उत्तम शेतकऱ्याला वाण आहे, म्हणून मी हा वाण निवडला यावर्षी. मी यापूर्वी 86-032च लावत होतो. आता हा 15-012 आपण लागवड केलेली आहे यावर्षी. नाव काय पण या वाहनात? 15-012 आहे हा वाण. त्याचं मग आता हे नवीन वाहन आहे तर पाण्याचं वगैरे कसं नियोजन? पाण्याचा ताण सहन करणाराच वाण आहे. म्हणजे जे काय शेतकऱ्याच्या अडी अडचणी आहेत याच्यावर रिसर्च सेंटर अभ्यास करून यांची प्रत्येक वर्षी एक व्हरायटी निघत नाहीये. यांची 10-15 वर्षातून एक वाण निघतो, जो की पाण्याचा ताण सहन करणारा वाण असावा, ज्याचे फुटवे सुरूला खोडव्याला अधिक असावे, हा रिकव्हरीला चांगला आणि याच्यानंतरची सगळ्यात मोठी प्लस बाजू जी शेतकऱ्यांना गरजेची आहे की याचं वजन आता सध्याच्या वाणांच्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे. तर एकरी किती टन निघेल? शेतकऱ्याच्या सांभाळण्यावर असतं. आता माझा एकही दाणा रासायनिक खताचा नाहीये, फक्त मी पाणी देतोय तरी हा साधारण डिसेंबर मधली लागवड आहे. हा 20-22 कांड्यावर सध्या आहे. याची जाडी बघा, याची कांडीची उंची बघा, पेरा साईज बघा आणि फुटवे बघा. याच्यावरनं शेतकरी अंदाज लावू शकतो आरामात की हा शेतकऱ्यांना किती उपकार निघू शकतो.